महाराष्ट्र म्हणजे किल्ल्यांचा देश. महाराष्ट्राचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले म्हणजे महाराष्ट्राची शान. निसर्गाच्या कडेकपारीत डोंगरामध्ये आजही हे किल्ले मुक्त श्वास घेत दिमाखात उभे आहेत. एवढ्या वर्षांच्या महाराजांच्या ऐतिहासिक वारशाची ओळख करून देतात हे किल्ले. मित्रांनो, आजपर्यंत अनेक किल्ले बघितले, त्यांचा इतिहास बघितला. प्रत्येक किल्ल्याची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे. आपण आज असाच अजून एक किल्ला बघणार आहोत, जो प्रसिद्ध आहे त्याच्या भव्यतेसाठी आणि तिथल्या नयनरम्य दृश्यांसाठी. महाराष्ट्रातील अजून एक इतिहासाची साक्ष देणारा किल्ला म्हणजे किल्ले लोहगड. तर मित्रांनो, आदल्या दिवशी मी भाजे केव्ज बघून निघालो ते थेट किल्ले लोहगडाच्या दिशेने. भाजेपासून लोहगड 4 किलोमीटर अंतरावर असल्या कारणाने मी विचार केला चालत जावं. बघू आता किती वेळात तिकडे पोहोचेन. तसं मध्ये कोणी आलं तर बघू लिफ्ट भेटेल का. तसा सुनसान रस्ता आहे, कोणच दिसत नाही आहे, सुनसान. आणि हे बघा आपल्यासोबत कोण आहे, दोघं डॉगे आहेत. एक हा आणि एक हा. विसापूर फोर्ट ह्या साईडला आहे आणि आपल्याला जायचं ह्या साईडला लोहगड. चल. तर मित्रांनो, दाट अंतरातून गडाच्या पायथ्याशी पोचायला जवळजवळ 1.25 तास लागलेला आहे. लोहगड पासून अलीकडेच काही अंतरावर मी राहिलो ते हॉटेल विराज. तर इथे रूमचे 500 रुपये आणि जेवणाचे 200 असे तेथील एका दादाने ठरवून दिले. तर मित्रांनो, मी रात्री फ्रेश होऊन जेवण करून तिथे झोपून गेलो, ते कधी समजलं सुद्धा नाही. सुप्रभात मित्र. तर मित्रांनो, सकाळ झालेली आहे, सूर्योदयही झालेला आहे, थंडी खूप आहे आणि आपल्याला जायचं आहे, दिसते तुम्हाला, तर ते लोहगडचा किल्ला. नेक्स्ट जमल्यास तिकडे जाऊया, कारण हालत खूप खराब आहे. अचानक एवढं चढल्यामुळे सगळे हातपाय वगैरे खूप दुखत आहेत. पटापट रेडी होऊया आणि मग निघूया वरती. तर मित्रांनो, तयारी झालेली आहे. त्यांना पैसे द्यायचे होते पण हे काय उठत नाहीत. बघू आपण वरून येऊया आणि मग वरून खाली उतरल्यानंतर यांचे पैसे देऊन जाऊया. थंडी आहे खूप. मित्रांनो, रात्री मी बोललो ना की माझ्यासोबत हेच होते. हा म्हणजे खाली जवळजवळ 2-2.5 किलोमीटर पासून ते माझ्यासोबत वरपर्यंत होते आणि साफ अंधार झाला होता. मला वाटलं व्यवस्थित असेल रस्ता, तर चढावत वगैरे होती, हालत नको झाली होती. आणि ही दोघं सोबत. मला हवी आहे चहा आणि नाश्ता सुद्धा. तर बघू इथं खाली पायथ्याशी काही चालू आहे का. त्या ठिकाणी उठलेच नाहीत तर चहा कुठून भेटणार. बघूया आपण आपल्या पायथ्याशी काही भेटतं का. ऑलमोस्ट आम्ही पायथ्याशी पोहोचलो मित्रांनो. एंट्री टायमिंग ही 9ची आहे. 9 वाजता गेट खुललं जाणार. तोपर्यंत म्हटलं काहीतरी नाश्ता करून घ्यावं आणि नाश्ता करूया, तोपर्यंत टाईम पण होईल, मग आपण वरती जाऊया. या किल्ल्यावर जाण्यासाठी 3 मार्ग आहेत. त्यापैकी मळवली हा मार्ग सर्वात सोपा आणि लोकप्रिय आहे. मळवली रेल्वे स्टेशनपासून लोहगड साधारण 8 ते 9 किलोमीटरवर आहे. आजकाल तरुण पिढी ही बऱ्यापैकी ट्रेकिंगच्या निमित्ताने किल्ले चढताना दिसते. फिरण्याच्या निमित्ताने का होईना, पण येणाऱ्या प्रत्येक पिढीला महाराजांचा इतिहास थोड्याफार प्रमाणात समजू लागला आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी अशा प्रकारे पायऱ्या बांधलेल्या आहेत. साधारण 250 ते 300 पायऱ्या वर चढावे लागते. किल्ला फिरण्यासाठी वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 अशी आहे. तर मित्रांनो, आम्ही पहिले गणेश दरवाजाला म्हणजे पहिला प्रवेशद्वारला पोचलो आहोत. या दरवाजातून किल्ल्यात आपला प्रवेश होतो.
अतिशय सुंदर नक्षीकाम केलेले कमान आणि त्यामध्ये टोकदार सुळ्यांचा मजबूत आणि लाकडी दरवाजा आहे. गणेश दरवाजातून आत उजव्या साईडला 3 तोफा ठेवलेल्या आहेत. तोफांच्या बाजूलाच एक हल्लीच्या काळातला छोटासा दरवाजा दिसतो. तो उघडून आत जाता येते. आतमध्ये एक खोली आहे. महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर अशी रचना केलेली दिसते. मित्रांनो, आपल्यासोबत एक होतं, रात्री 2 होते. आता हे बघा. तिथून वरती गेल्यावर आपल्याला दुसरा दरवाजा दिसतो. तो म्हणजे नारायण दरवाजा. हा दरवाजा नारायण फडणवीसांनी बांधला होता, म्हणून त्याला नारायण दरवाजा असे नाव दिलेले दिसते. जसजसे आपण वरती जातो तसा आजूबाजूचा नजारा अधिकच खुलून दिसतो. इथून आतमध्ये आल्यावर आपल्याला धान्य कोठी दिसते. तिथून वरती गेल्यावर दिसतो तो तिसरा दरवाजा. तो म्हणजे हनुमान दरवाजा. असे म्हटले जाते की हनुमान दरवाजा हा किल्ल्यातील सर्वात जुना दरवाजा आहे आणि इथून थोडे पुढे गेल्यानंतर लागतो तो आपल्याला भव्य असे गोमुखी प्रवेशद्वार म्हणजेच महादरवाजा. हा किल्ल्यातील सर्वात मोठा दरवाजा आहे. अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेला असा हा दरवाजा आहे. अलीकडच्या काळात लावलेले किल्ल्याची माहिती देणारे पोस्टर्स आपल्याला इथे दिसतात. वरती गेल्यावर खरंच गडाची भव्यता आणि मजबूती दिसून येते. इथून वरती गेल्यावर सभागृह किंवा त्या काळचे सदर आपल्याला दिसते. महत्त्वाच्या सभा बैठका या करण्यासाठी बांधलेले हे सभागृह. किल्ल्यामध्ये लक्ष्मी कोठी नावाची एक वास्तू आहे. या कोठीत अनेक खोल्या आहेत. तसेच तिथे राहण्याची सोय देखील होती. लक्ष्मी कोठीच्या बाजूलाच घोड्यांची पागा सुद्धा आहे. लोहगडावरून आपल्याला विसापूर किल्ल्याचे लांबून दर्शन होते. सभागृहाच्या बाजूने एक रस्ता गेला आहे. तिथे आपल्याला महादेव मंदिर, त्र्यंबक तलाव, 16 कोणी तलाव आणि किल्ल्याचा सगळ्यात शेवटचा भाग म्हणजे विंचूकडा पाहायला मिळणार आहे. हे आहे महादेव मंदिर. मंदिराच्या समोरच नंदी आहे. बाजूला छोटेसे हनुमान मंदिर सुद्धा आहे. तिथून पुढे गेल्यावर दिसतो तो त्र्यंबक तलाव. या तळ्याच्या बाजूला पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. विंचूकडाच्या दिशेने जाताना मध्ये 16 कोणी तलाव दिसते. हा तलाव नाना फडणवीसांनी बांधलेला आहे. इथले सगळे तलाव हे पाण्याने भरलेले होते. तलावात उतरण्यासाठी पायऱ्या बांधलेल्या आहेत. आजूबाजूला असे 3 ते 4 छोटे छोटे तलाव आहेत. तर मित्रांनो, लोहगडवरती काही मित्र भेटले आहेत आपले. कुठून आहात तुम्ही? मुंबई, नांदेड, पुणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलेच आहेत. आता इथून तुम्ही विसापूर किल्ल्याला पण जाणार का? ते फक्त हा लोहगड करायला आला? फक्त लोहगड. ओके, या. आता हा रस्ता थेट जातो तो विंचूकड्यावर. गडावरून पाहिले असता हा भाग विंचवाच्या नांगीसारखा दिसतो, म्हणून याला विंचूकडा असे म्हणतात. मित्रांनो, पावसाळ्यात प्रवेश बंद असल्या ठेवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे मे बी इथं जशा प्रकारे रस्ता आहे ना, त्याच्यामुळे विंचूकडा बंद ठेवत असतील. या भागात पाण्याची उत्तम सोय आहे, पण पिण्यायोग्य नाही. त्या काळी गडाच्या आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यासाठी या विंचूकड्याचा उपयोग होत असावा. विंचूकड्याच्या खाली दाट जंगल आहे. लोहगडाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे गडाच्या टोकावर बांधलेली चेरेबंदी वाट. अशी रेखीव वाट फार कमी दुर्गावर पाहायला मिळते. लोहगडाचा द्वार समूह आगळा वेगळा आहे आणि विचारांती बांधलेला आहे. गडावर गेल्यावर वरच्या बुरुजावरून सर्व मार्ग निहाळता येतो. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका
आणि बेल आयकॉन नक्की दाबा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.